मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केल्याचं समजतंय। आता मी धक्कापुरुष झालोय असे कोण किती धक्के देतंय ते पाहूया। यांना काय द्यायचा आहे तो एकदाच धक्का, ज्यावेळी असा देऊ की हेच पुन्हा दिसता कामा नये असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटल्याचं समोर येत आहे। लढाई आपल्या एकट्याची नाही, आपल्या मुळावर ती घाव घालणारी जे कोणी सरसावलेले आहेत, आपल्याच लाकडाचा दांडा करून कुदळ करून शिवसेनेचे मराठी माणसाच्या मुळावर घाव घालण्याचं काम करतायत, त्यासाठी आपण एक राहिलो पाहिजे असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावेळेला म्हटल्याचं समजतंय। पालिका निवडणुका एप्रिल मे मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे आणि मग सर्वांना दिलेली जी कामं आहेत ती सर्वांनी करा, शाखानिहाय ही कामं करा। विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेत जी चूक झाली ती आता चूक करू नका असं उद्धव ठाकरेंनी यावेळेला म्हटल्याचं समोर येत आहे। जपानसारखी परिस्थिती होती, कारण जपानमध्ये तुम्हाला ते पण असेल काय वेगळेपण आहे जपानमध्ये माहिती तुम्हाला। असं म्हणतात की जपानमध्ये एखाद्या दिवशी लोकांचा धक्का बसणार नाही ते लोक आश्चर्य व्यक्त करतात। रोज उद्धव ठाकरेंना धक्के मला आता धक्का खूप झालेला आहे। अशी किती कोण धक्के देतात ते बघूया। त्यांना काय द्यायचं नाही धक्का ज्यावेळेला द्यायचं तेव्हा असं देऊ की पुन्हा हे दिसतात। एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी राजी नाराजी असते कोणालाही, तसं आता घुसायला देऊ नका। सोमनाथजी तुमची त्या नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही। एक शिवसेना प्रमुखांपासूनचा शिवसैनिक जुन्या शिस्तीचा करायची थोडा कळल्या शिस्तीचा पण आता सैनिक म्हणतात शिस्त आली पाहिजे। थोडेसे काही दुसरे गोवे असतील, मी बघितलं मध्ये पुण्याची सुद्धा काही नाराज लोक आली होती। आता मोरजकर पण आहेत, आपले पेडणेकर जरी आज आले नसते पेडणेकरला सुद्धा समजून घ्या, कारण ही लढाई एकट्या दुसऱ्याची नाही, ही लढाई आपली आहे। आणि मुद्दामून मी जे जे भेटतात त्यांना सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी मामा पिक्चर आवर्जून बघा। आता ते जे काही रिपोर्ट येतात ते लोक डोळे पुसत बाहेर पडतात, नाही डोळे पुसत नुसते बाहेर पडू नका, डोळे उघडून पिक्चर बघा। बाकीच्या गोष्टी मला ज्या काही बोलायचं तर आता परवापासून आपलं मराठी भाषा दिन आहे तेव्हा जे काही बोलायचं ते बोलेल। पण आता ही लढाई केवळ आपली एकट्याची नाही आहे, तर आपल्या मुळावरती घाव घालणारे हे कसे सरसावले आणि आपल्याच लाकडाचा दांडा करून तो कुऱ्हाड त्याची कुऱ्हाड बनवून हे शिवसेनेच्या म्हणजे मराठी माणसांच्या मुळावरती घाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।